मराठी साम्राज्याच्या कालखंडात संत, पंत आणि तंत अशा 3 साहित्य परंपरा समृद्ध आणि विकसित झाल्या. त्यातील पंत म्हणजे पंडिती आणि तंत म्हणजे शाहिरी काव्य. तुकाराम आणि रामदासांचे समकालीन वामन पंडित हे एक कर्तृत्व संपन्न पंत कवी नांदेडचे. सुश्लोक वामनाचा अशी यथार्थ प्रसिद्धी त्यांच्या आख्यान कवितेमुळे त्यांना मिळाली. शार्दूल विक्रीडित वृत्तातील त्यांची रचना पहा, वनराज सिंहाविषयी. झाला क्षीण बहु क्षुधेस्तव जरी की व्यापिला वार्धके. आली कष्टदशा घडो मरणही की तेज गेले निके. ऐसाही मृगराज जीर्ण तृणतो खाईल की कायहा. शौर्ये भेदुनी हस्ती मस्तक शुभ ग्रासीच जाला स्पृहा. नल दमयंती स्वयंवर ही रघुनाथ पंडिताची अशीच एक गाजलेली रचना. नळराजाने पकडलेल्या हौसासंबंधी त्यांनी मालिनी वृत्तामध्ये एक फार छान वर्णन केलंय. कल 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 हंसे फार केला सुटाया. फड फड निज पक्षी डाविले की उडाया. नृपती मणिबंधी टोचिता होय चंचू. धरी सुदृढ जया तो काय सोडील पंचू. मोरोपंतांची केकावली पृथ्वी वृत्तात. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. तंत म्हणजे शाहिरी वाङ्मय. याचा उगम मराठ्यांच्या स्वराज्य निर्मिती काळात झाला. हा केवळ वाचायचा काव्यप्रकार नसून ऐकायचा, बघायचा, गायचा आणि सादर करायचा आहे. डब तुणतुण्याची, संगीताची, नृत्याची आणि घुंगरांची जोड असणारा आहे. पोवाडा आणि लावणी हे यातले मुख्य प्रकार. अज्ञानदास यांनी अफजल खान वधावरचा रचला तो पहिला पोवाडा. वीरांच्या शौर्य कथा, दैवतांच्या अद्भुत लीला, तीर्थक्षेत्रांच्या महात्म्य कथा, एवढंच काय तर दुष्काळासारखे विषयही पोवाड्यात येत राहिले. मराठ्यांचा पराक्रम हळूहळू लयाला गेला, तसेच पोवाडेही. परंतु लावणी मात्र टिकून राहिली. उत्तर पेशव्याच्या काळामध्ये रामजोशी, अनंत फंदी, सगनभाऊ, परशुराम, मोनाजी बाळा यासारखे शाहीर होऊन गेले. लावणीमध्ये शृंगार रसाचा सर्वाधिक परिपोष होत असला तरीही पौराणिक, भक्तिपर, उपदेशपर लावणीही पुढे लिहिली गेली. आपल्या एका उपदेशपर फटक्यामध्ये रामजोशी म्हणतात, अरे हटा तटाने पटा रंगवून जटाधरी शिकाशिरी. मठाची उठा ठेव का तरी. अरे हटा तटाने पटा, अरे हटा तटाने पटा रंगवून जटाधरी शिकाशिरी. मठाची उठा ठेव का तरी, मठाची उठा ठेव का तरी. वनात अथवा जनात होगा, वनात अथवा जनात होगा. मनात व्हावे तरी हरीचे नाव भवांबुधी तरी, हरीचे नाव भवांबुधी तरी. काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे, ही काय भवाला दूर करतील माकडे. बाहेर मिरविसी आत हरिसी वाकडे. अशा भक्तीच्या रसा रहित तू कसा म्हणविसी तुझा. हरी रस सांडून घेती तुझा, हरी रस सांडून घेती तुझा. भला जन्म हा तुला लाभला, भला जन्म हा तुला लाभला. तुला तर हृदयी जपा, हरिसी तरी हरीचा सेवक तुझा. शिळा टोपीवर शिळा पडोया, बिळात करीती जपा. तथापि न होय हरीची कृपा, तथापि न होय हरीची कृपा. अरे हटा तटाने पटा, अरे हटा तटाने पटा रंगवून जटाधरी शिकाशिरी. मठाची उठा ठेव का तरी, मठाची उठा ठेव का तरी, मठाची उठा ठेव का
ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर व्यापार उदिमासाठी भारतात आलेल्या धूर्त ब्रिटिशांनी तराजूसोबत तलवारही आणली होती. विलासी वृत्तीनं आणि ऐशोआरामांनी पोकळ झालेल्या अंतर्गत झगड्यांमुळे कमजोर झालेल्या मराठेशाहीचा अस्त होऊन भगव्याच्या जागी युनियन जॅक फडकला. महाराष्ट्राच्या समाज जीवनावर या राजवटीचे दूरगामी परिणाम झाले. प्राचीन ते अर्वाचीन हा प्रवास 1818 ते 1885 या कालखंडातच झाला. कधीही न मावळणारा अशी ख्याती असलेला ब्रिटिशांचा साम्राज्य सूर्य महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या माध्यांनी तळपू लागला. 1843 साली मराठी रंगभूमीवर विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर मंचित केलं. त्याआधी तंजावरी मराठी नाटक आणि असंघटित लोकरंगभूमी अस्तित्वात होतीच. कळसूत्री बाहुल्या, सोंगी भजन, खेळे, दशावतार, ललित, तमाशा, गोंधळ, पोवाडा, वासुदेव, कीर्तन असे कलाप्रकार समाजात रूढ होतेच. परंतु संघटित स्वरूपातील रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे. इथूनच उगम झाला तो मराठी संगीत रंगभूमीचा. 1880 साली मराठीतलं पहिलं श्रेष्ठ संगीत नाटक नाटककार अण्णासाहेब किर्लोस्करांनी रसिकांसमोर सादर केलं, संगीत शाकुंतल. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदिनमितो, पार्वतीश आदिनमितो, विघ्नवर्धनग भग्न कराया, विघ्नवर्धनग भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती मगतो, विघ्नेश्वर गणपती मगतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. 1818 ते 1885 या अर्वाचीन कवितेच्या पहिल्या कालखंडात संत आणि तंत वाङ्मयाचा प्रवास संथ झाला. पंत वाङ्मय विपुल झालं. इंग्रजी कवितेचा वाढता प्रभाव जाणवू लागला. स्कॉट, लॉंगफेलो, ब्लेक, वर्ड्सवर्थ, कोलरिज, बायरन, शेली, कीट्स, टेनिसन, ब्राउनिंग आदींचे संस्कार मराठी कवितेवर होऊ लागले. येऊ घातलेल्या अर्वाचीन कवितेची पायाभरणी याच कालखंडात झाली. 1818 या वर्षाचं नेमकं महत्त्व असं की आपल्या देशामध्ये त्या वर्षी एक महत्त्वाचं स्थित्यंतर घडून आलं. ते स्थित्यंतर म्हणजे पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची राजवट आली. या राजवटीनं पुष्कळ बदल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्येही घडवून आणले. या घडामोडींमुळं तोपर्यंत आविष्काराचं जवळजवळ एकमेव माध्यम असं जिला म्हणता येईल ती कविता मागे हटली आणि गद्यलेखन हे अग्रभागी आलं. याचा अर्थ कविता अजिबात लिहिली गेली नाही असं नाही, पण ती कविता संस्कृत प्रचूर होती, कथात्मक होती आणि तिच्यामध्ये आत्माविष्काराला वाव नव्हता, कारण ती मुख्यतः अनुवादित कविता असल्या कारणानं कवी हे स्वतःला कुठे व्यक्त करतच नव्हते. थोडीफार स्फुट कविता इंग्रजीवरून अनुवादित केली गेली हा एक अपवाद मानावा लागेल अनुवादित कवितेचा त्या काळातल्या विचार करताना. दुसरा एक महत्त्वाचा तपशील असा की ही कविता एक अनुवादित कविता लिहिली जात होतीच आणि स्वतंत्र कविता ही पंडिती वर्णाची लिहिली जात होतीच, परंतु राजा शिवाजी या काव्याचे जे कर्ते आहेत महादेव मोरेश्वर कुंटे, त्यांनी मात्र आंग्ल शिक्षित आणि संस्कृत शिक्षित अशा
एकूण प्रवृत्तीवर टीका केली. कविता ही सर्वांसाठी असली पाहिजे या भूमिकेचा पुरस्कार केला आणि त्यानुसार आपल्या कवितेमध्ये उच्चारानुसारही लेखन आणलं, बोलभाषा आणली. दुसरं एक महत्त्वाचं नाव चिंतामणी व्यंकटेश पेठकर यांचं आहे. त्यांनीही कवितेच्या आविष्कारात मोकळेपणा आला पाहिजे असं म्हटलं. लौकिकतावादाचा पुरस्कार केला. मला असं वाटतं की केशवसुतांच्या कवितेवर या दोघांचाही, इंग्रजी रोमॅन्टिक कवींचा जसा प्रभाव आहे तसा या दोघांचाही प्रभाव आहे. केशवसुतांना आपली आधुनिक कविता लिहिण्याची जी प्रेरणा मिळालेली आहे ती या दोन मराठी कवींकडूनही मिळालेली आहे. त्यांनी एक त्यांना नवी दिशा दाखवलेली आहे असं म्हणता येईल. नेमक्या याच कालखंडामध्ये संगीत रंगभूमीवर गोविंद बल्लाळ देवल यांनी एकाहून एक सरस नाटकं आणली. 1899 साली जरठ बाला विवाहाच्या सामाजिक प्रश्नांवरचं अफाट गाजलेलं देवलांचं नाटक म्हणजे संगीत शारदा. त्यांचं अजून एक गाजलेलं संगीत विनोदी नाटक संगीत संशय कल्लोळ. धरिला शुभांगी कर हा करी, 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 धरिला शुभांगी. सुदिनी रमा कांता समोरी, सुदिनी रमा कांता समोरी कर हा करी, धरिला शुभांगी कर हा करी, कर हा
भोळे सारी कर